तर चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज आपण कार्यक्रम जो सुरू झालाय, 2 दिवस मी घेतला दत्तदूतांचे पुस्तकं, पण आजपासून सुजाता कदम मॅडम सुरू करणार आहेत. पण त्यापूर्वी सुजाता कदम मॅडमचं जे अवॉर्ड राहिलेलं आहे, या नोव्हेंबर महिन्यात आपण जे शांतीदूत पुरस्कार सुजाता मॅडमना देणार होतो, त्या दिवशी डॉक्टर मंजुषा मॅडमना दिला गेला. पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे मॅडम पर्यंत पोहोचलं नाही ऑन करायचा व्हिडिओ, तर ते राहून गेलं. तर आज आपण देऊयात. तर सुजाता कदम मॅडम सगळ्यांनाच माहिती आहेत, त्या पहिल्यापासून जुन्या साधक आहेत. नुसत्या साधक नाहीत तर सिन्सिअर साधक आहेत, रेग्युलर साधक आहेत. बऱ्याचदा पिरॅमिडला संधी त्या चुकवत नाहीत भेट देण्याची. प्रत्येक वेळेला पिरॅमिडला आवर्जून येतात. आणि आपला ज्ञानबोध हा जो संध्याकाळचा कार्यक्रम आहे, यामध्ये आपण विविध पुस्तकं वाचन करतो. पुस्तकं सगळ्यांच्या विकासासाठी गरजेची असतात. नुसतं आध्यात्मिक पुस्तकं घेतो असं आपण काही नाहीये. तर बरेच आपल्या जीवनाला सुख, शांती, समाधान, आपली परंपरा काय आहे, कल्चर काय आहे, असं पुस्तक वाचन करतो ज्ञानबोध कार्यक्रमातून. त्यातून या कार्यक्रमाचं कोऑर्डिनेशन सुजाता कदम मॅडम करतच आहेत ऑलरेडी. पण आपण शांतीदूत पुरस्कार खास समाजामध्ये मिसळून जे काम करत आहेत त्यांना आपण देत आहोत दर महिन्याला. सप्टेंबर महिन्यापासून आपले जे अध्यक्ष आहेत विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशनचे, तर हे जे अध्यक्ष आहेत शंकरराव, स्वर्गीय शंकरराव डिंगणे, 25 सप्टेंबरला गेलेले आहेत. कालच त्यांना 3 महिने झाले. तर त्यांच्या आपण आठवणी प्रित्यर्थ किंवा स्मरणार्थ हा पुरस्कार दर महिन्याला देत आहोत. तर सुजाता कदम मॅडमनी खूप उत्कृष्ट काम यामध्ये केलेलं आहे, की जे आपण प्रशिक्षण ठेवलं होतं, की खास शाळांमध्ये जाऊन, समाजामध्ये जाऊन तुम्ही काही त्यांच्यासाठी करावं. या प्रशिक्षण त्यांनी सुंदरतेने कंप्लीट केलेलंच आहे. प्रशिक्षणाचंही सर्टिफिकेट द्यायचंच आहे. त्या दिवशी त्या येऊ शकल्या नाहीत घरच्या कार्यक्रमामुळे पिरॅमिडला. त्यामुळं राहिलेला आहे, पिरॅमिडमध्ये आपण केला बक्षीस समारंभ. तर तो पण आहे. आणि नोव्हेंबर महिन्याचा शांतीदूत पुरस्कार मॅडमना द्यायचा आहे. तर मॅडमनी आश्रम शाळेत साताऱ्याच्या जाऊन सुंदर कार्यक्रम माधुरी मॅडम बरोबर घेतला. ते आपण फोटो व्हिडिओ बघितलेच. आणि तेवढंच नाही तर जवळच्या 2 शाळांनी सुद्धा बोलवलं. आणि आता महत्वाचं, नोव्हेंबर महिन्यात आपला जो रेकी कार्यक्रम झाला 10 दिवसांचा डॉक्टर मंजुषा तांडेकर मॅडमचा, तो या सगळं ऑर्गनाइज पुढाकार मॅडमनीच घेतला माझ्याशी बोलून, की तुमच्यासारख्याच आहे त्या आणि खूप उपयोगी पडेल तुम्ही दोघी एकत्र आला तर वगैरे. आणि मग हे चर्चेतून हा कार्यक्रम आपला फायनल झाला. आणि काही साधक आता भाग लेवल 2 आणि 3 करत आहेत. तर हा जो 10 दिवसांचा रेकी वर्ग केला आपण, तो खूप सुंदरतेने मॅडमनी कोऑर्डिनेट केला. आणि यापुढं महत्वाचं, की नूतन मॅडम बरोबर त्या रेकी ग्रुप कोऑर्डिनेशन करणार आहे. जसं आपण पंचतत्व सुरू करतोय आणि देतोय मोफत, रेकी मोफत देता येणार नाहीये, पण रेकी काही फी घेऊनच देणार आहेत. पण त्याचं कोऑर्डिनेशन या दोघी करणार आहे. एवढंच नाही तर रेकी विषयक जे काही आता आपल्याला शाळेतही जाऊन ज्ञान द्यायचे किंवा इतरांना द्यायचे, त्याला सुद्धा आपल्याला सक्षम करण्यासाठी काही सेशन त्या दोघींना मी घ्यायला सांगितले. पुढच्या वेळेचा जो बेसिक रेकी आहे तो मॅडमच घेतील. तर या छान वेगळ्या विषयाला आपण म्हणू शकतो किंवा वेगळ्या कामाला नोव्हेंबर पासून मॅडमनी खूप साथ दिली. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा आपण शांतीदूत पुरस्कार मॅडमना देत आहोत, सुजाता कदम मॅडमना. तर त्यांनी ते स्वीकारावा. हे असं सर्टिफिकेट आहे आणि हे आपली ट्रॉफी आहे. तर मॅडम तुम्ही आता घेण्याचं फक्त हे करा आणि स्क्रीनशॉट कोणीतरी काढा, कारण आपल्याला फोटो नाही घेता आला त्या दिवशी मॅडम नसल्याने. तर त्यामुळे आपण असंच व्हर्च्युअली आपण हे करूया. तर आपल्याला बघा, हे सर्टिफिकेट सुद्धा खास डिझाईन करून घेतलेत आपण. हे प्रशिक्षण जे सुरू केलं त्यासाठी हे सर्टिफिकेट आपण सुरू केलेले आहेत. तर तुम्हाला बघायला मिळावेत असं मला वाटतंय. तर आता बघूयात कसं दिसतंय. परवाच्या मॅडमच्या ह्याच्यात आहे. तर धन्यवाद मॅडम, तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि धन्यवाद मॅडम. खूप खूप प्रशिक्षणाचं धन्यवाद. सुद्धा मी सर्टिफिकेट देत आहे तुम्हाला. हे सगळे प्रशिक्षणार्थींना आपण दिलेलं आहे हे सर्टिफिकेट. तर मॅडम हे पण तुम्ही घ्यावं, त्या दिवशी तुम्ही नव्हता. आता जे कोणी प्रशिक्षणार्थी राहिलेत सर्टिफिकेटचे, त्यांनी आधी सेशन घेतले का बघा. सेशन घेण्याची अट आहे आणि मॅडमनी सुंदर सेशन घेतलं.
आता मॅडम आजपासून दत्तावधूत कार्यक्रम सुरू करत आहेत आणि मॅडम उत्कृष्ट घेतात हे सगळ्यांना माहितीच आहे. तर मी आता मॅडमना म्हणतीये की मॅडम तुम्ही सुरू करू शकता हा कार्यक्रम. दत्तावधूतांचे पुस्तकं सगळ्यांना आवडतायत आणि नुसती मला म्हणायचंय की यातलं आवडणं त्यापेक्षा त्यातली जी ग्रेस आहे किंवा जे आपण म्हणतो हे व्हायब्रेशन जाणवत असतात पुस्तकातून सुद्धा. पुस्तक आपल्या घरात ठेवलं तरी व्हायब्रेशन जाणवतात, वाचताना सुद्धा व्हायब्रेशन जाणवतात. तर हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही पुस्तकं घ्या, एखादं दुसरं तरी पुस्तक घ्या आणि जरूर घरामध्ये ठेवा. तर सुजाता मॅडम तुम्ही सुरू करावं. तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. विहंगम टेक्नो हॉलिस्टिक ऑर्गनायझेशनचे धन्यवाद. आणि आपल्या सर्व ग्रुप मेंबर्सचे पण खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांच्या ग्रुप ऊर्जेने हे काम केलेलं आहे आणि मला वेळोवेळी चांगलं काम करायची संधी मिळत आहे. शांतिदूत पुरस्कार हा खूप मोठा सन्मानाचा पुरस्कार आहे असं मी समजते. कारण शांती, विश्वामध्ये शांती पसरवणं याहून श्रेष्ठ काम कोणतंच असू शकत नाही. आणि त्या गोष्टीला आपण आता सुरुवात केलेली आहे. आणि सुरुवात करतानाच मला हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी खूप आनंदी आणि खूप कृतज्ञता सर्वांची व्यक्त करते. माननीय डिंगणे सरांचेही खूप खूप धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करते. कारण त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सोबत कार्य केलेलं आहे आणि त्यामार्फत आपल्याला त्याही ऊर्जा आपल्याला आपल्या ग्रुपला मिळाल्यात, आपल्याला मिळाल्यात. समाज कार्य कसं करावं हे कर्मवीर भाऊराव पाटलांनी खूप अतिशय सुंदर प्रत्यक्ष करून दाखवलं आणि तेच ज्ञान झिरपत झिरपत आपल्या ग्रुप पर्यंत सरांच्या माध्यमातून येत आहे. म्हणून मला खूप अभिमान वाटतो की मला हा सन्मान मिळालेला आहे. यासाठी मी सर्वांचे, आपल्या प्रथम ग्रुप ऊर्जेचे आणि ब्रह्मांडीय ऊर्जेचे खूप खूप धन्यवाद आणि कृतज्ञता. तर आपण आता आज स्वामी धन्यवाद मॅडम. दत्तावधूतांचे